मित्रांनो, एम.एच नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स हा एक नर्सिंग ॲप्टिट्यूडचा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि या टॉपिकवरती आपल्या नर्सिंग सीईटी या एक्झाममध्ये डेफिनेटली प्रश्न विचारला जातो. आता मित्रांनो, हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 जर पाहिला नसेल, तर तुम्ही तो पाहून या. तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण नॅशनल हेल्थ प्रोग्राम या टॉपिकचे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू पाहणार आहोत विथ एक्सप्लेनेशन. मित्रांनो, नर्सिंगच्या टॉप कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही आपला क्रॅश कोर्स जॉईन करू शकता, जो 5 तारखेपासून सुरू होतोय, 5 मार्च पासून. तर तो कोर्स जॉईन करा. आता मित्रांनो, चला तर लेक्चर्सकडे वळूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, मिशन इंद्रधनुष वॉज स्टार्टेड इन विच इयर? ऑप्शन्स आहेत 2010, 2012, 2014 अँड 2016. तर करेक्ट ऑप्शन असेल इथे. आता इथे आपल्याला विचारलंय, ज्या पण या गोष्टी आहेत, इन्सिडेंट आहेत किंवा जे पण मिशन आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज 2014. मिशन इंद्रधनुष्य हे 2014 रोजी सुरू झालं होतं आणि याचं मेन एम म्हणजे तर इम्युनायझेशन चिल्ड्रनची वाढवणं, त्यासोबतच प्रेग्नेंट वुमेनची देखील वाढवणं. आता याच्यामध्ये कोण कव्हर केलं जातं, तर ज्या मुलांची वॅक्सिन मिस झाली आहे, तर ते मुलं याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. नेक्स्ट क्वेश्चन, लेफ्ट आउट चिल्ड्रन मीन्स. लेफ्ट आउट चिल्ड्रन याचा अर्थ विचारलेला आहे. लेफ्ट आउट चिल्ड्रन म्हणजे नेव्हर रिसीव्ह एनी वॅक्सिन, म्हणजे एखाद्या मुलाला कधीच वॅक्सिन दिलेली नाहीये. याचा अर्थ म्हणजे काय, लेफ्ट आउट. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता इथे पहा, हे कम्प्लिटली वेगळं आहे की पार्शियली वॅक्सिनेटेड चिल्ड्रन वेगळं आणि लेफ्ट आउट चिल्ड्रन वेगळं. पार्शियली वॅक्सिनेटेड चिल्ड्रन म्हणजे त्यांना वॅक्सिन्स दिलेल्या आहेत, पण लेफ्ट आउट चिल्ड्रन म्हणजे त्यांना अजिबात वॅक्सिन दिलेली नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन, पल्स पोलिओ प्रोग्राम स्टार्टेड इन विच इयर? ऑप्शन्स आर 1985, 1990, 1995, 2000. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज 1995. पल्स पोलिओ हे 1995 मध्ये सुरू झाला होता आणि याचा मेन एम म्हणजे पोलिओ जो आहे तो पूर्णपणे नष्ट करणं. आणि ही जी वॅक्सिन आहे ते 5 वर्षांपेक्षा लहान असलेल्या मुलांना दिली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, इंडिया वॉज डिक्लेअर पोलिओ फ्री इन विच इयर? इंडियाला पोलिओ फ्री असं कधी डिक्लेअर केलं होतं? ऑप्शन्स आर 2010, 2012, 2014 अँड 2016. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज 2014. 2014 साली इंडिया हा पोलिओ फ्री देश बनला, कंट्री बनला आणि हे जे सर्टिफाईड होतं, तर ते WHO कडून सर्टिफाईड होतं. समजलं? त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन, टीबी इज कॉज बाय विच बॅक्टेरिया? ई कोली, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, सॅल्मोनेला, स्टॅफिलोकोकस. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. टीबी हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या बॅक्टेरियामुळे होतो आणि मेनली टीबीचं काम जे असतं ते लंग्सला अफेक्ट करायचं असतं. सो तो मेनली लंग्सला अफेक्ट करतो. आता तुम्ही इकोली हा जर म्हटलात, तर हे एक इंटेस्टायनल इन्फेक्शन आहे. त्याच्यानंतर सॅल्मोनेला म्हटलात तर ते टायफॉइडचं आहे आणि स्टॅफिलोकोकस हा जो आहे तर तो स्किन इन्फेक्शन्स आहे. स्किन इन्फेक्शन साठी रिस्पॉन्सिबल असतो. नेक्स्ट क्वेश्चन, डॉट्स इज यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर, HIV, TB, मलेरिया. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, सी, विच इज TB. डॉट्स म्हणजे काय, तर डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स आणि हे TB ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी. कॅन्सरसाठी कुठली ट्रीटमेंट असती, तर किमोथेरपी. हे पण विचारू शकता. फक्त आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर HIV.
8 आणि मलेरियासाठी कोणती ट्रीटमेंट असते तर अँटी मलेरियल्स. नेक्स्ट क्वेश्चन, NAP deals with which disease? Options are कॅन्सर, TB, एड्स आणि त्यानंतर आहे मलेरिया. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज एड्स. NACP स्टँड फॉर नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम. आता हे कशासोबत डील करतं तर HIV एड्स सोबत हे डील करतं, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, HIV स्प्रेड्स थ्रू मॉस्किटो, टच, अनसेफ सेक्स, शेअरिंग फूड. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, आयुष्यमान भारत वॉज लॉन्च इन. ऑप्शन्स आर 2015, 2016, 2018 and 2020. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज 2018. आयुष्यमान भारत हे 2018 साली लॉन्च केलं होतं आणि हे वर्ल्ड मधला लार्जेस्ट हेल्थ इन्शुरन्स स्कीम होती, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. यामध्ये गरिबांसाठी मोफत उपचार केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, PMJ प्रोव्हाइड्स इन्शुरन्स ऑफ 1 लाख, 2 लाख, 3, 5 लाख. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी विच इज 5 लाख. PMJ gives 5 lakh insurance per family per year. ही एक कॅशलेस ट्रीटमेंट आहे, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. आता मित्रांनो, तुम्हाला हे जे सगळे चॅप्टर्स आहेत नर्सिंग ऍप्टिट्यूडचे कॉम्प्लिकेटेड चॅप्टर्स आहेत आणि ऑफिशियल नर्सिंग ऍप्टिट्यूडचा सिलेबस कुठेही डिक्लेअर केलेला नाहीये, पण आपल्याकडे त्याचा सिलेबस आहे. नर्सिंग ऍप्टिट्यूड सोबतच तुम्हाला बाकीचे सब्जेक्ट डिटेलमध्ये कव्हर करायचे असतील, नर्सिंगच्या टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपली नवीन बॅच जो क्रॅश कोर्स आहे जो 5 तारखेपासून सुरू होतोय तो जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. ते कधी मिस झाले रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. फुल सिलेबस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहेत. 2000+ एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहेत. आणि आपल्याकडे सध्या ऑफर सुरू आहे ती म्हणजे क्रॅश कोर्स फक्त 2999 रुपयामध्ये मिळतोय. आधी प्राइस अशी 5000 रुपये होते, पण 5000 नसून आता 2999 आहे. ही जी प्राइस आहे ती फक्त लिमिटेड सीट्ससाठी आहे. लिमिटेड सीट्स फिल झाल्यानंतर तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार नाहीये. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. आता नर्सिंग सीईटी सोबतच जर तुम्ही PCM, PCB, CET, HEE, नीट या एक्झामसाठी तयारी करत असाल तर त्याच्यासाठी देखील आपल्याकडे क्रॅश कोर्स आहेत आणि सेम फॅसिलिटी आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप देखील आहे. आता कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करा. ओपन केल्यानंतर तिथून देखील तुमचा कोर्स एनरोल करू शकता. आता मित्रांनो, तुम्ही कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केले जाईल, जे तुम्ही माझ्याशी त्यासोबतच आपल्या एक्सपिरियन्स एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता. मित्रांनो, आपला कोर्स जॉईन करा. माझी गॅरंटी आहे जर तुम्ही कोर्स जॉईन केला तर तुम्हाला एक्झाम मध्ये 95+% नक्कीच पडतील. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. थँक्यू. नाईस डे. बाय.